सोशल मीडियावरचे स्क्रीनशॉट लोकांना मदत करू शकतात किंवा त्यांना शिक्षाही देऊ शकतात। ते मित्रांना सावध करतात, वाईट गोष्टी उघड करतात आणि झालेल्या नुकसानीची नोंद ठेवतात। पण कधीकधी सत्य समोर येण्याआधीच ते एक वादळ निर्माण करतात। मी स्वतःला नेहमी हेच आठवण करून देतो, थांबा, खात्री करा, मग पोस्ट करा। अलीकडेच केरळमध्ये एका गर्दीच्या बसमधील व्हिडिओ खूप व्हायरल झाला। बातमीनुसार एका महिलेने एका पुरुषावर अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप केला। हा व्हिडिओ काही तासांत पसरला, लाखो लोकांनी तो पाहिला आणि लगेचच त्या माणसाला दोषी ठरवले। काही दिवसानंतर त्या माणसाने आत्महत्या केली। पोलिसांनी व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला अटक केली आहे। तपासणी, दे आर चेकिंग इफ द व्हिडिओ वॉज ऑल्टर्ड। कायदेशीर प्रक्रिया अजून सुरू आहे। मी इथे कोण बरोबर आहे हे ठरवण्यासाठी आलो नाहीये। आपण सर्वजण खूप लवकर निर्णय घेतो तेव्हा काय होते याबद्दल बोलण्यासाठी मी इथे आहे। गर्दीमुळे संपर्क करणे अवघड होते। एखाद्याच्या मनात काय आहे हे फोनमधील एका फ्रेम मधून समजून घेणे खूप कठीण आहे। एक स्क्रीनशॉट म्हणजे संदर्भ असू शकतो किंवा थेट निष्कर्षही। मी असे मेसेज पाहिले आहेत जिथे एक साधासा वाक्यही भीतीदायक वाटू शकते आणि मी असेही पाहिले आहे जिथे खऱ्या छाला फक्त गैरसमज म्हणून सोडून दिले जाते। दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत। तर मी काय करतो, जर काहीतरी चुकीचे वाटले तर मी त्याची नोंद ठेवतो। वेळ, ठिकाण, संदर्भ। जर सुरक्षित असेल तर मी त्या व्यक्तीशी बोलतो किंवा आजूबाजूच्या लोकांशी बोलतो। जर तो छान असेल तर मी तक्रार करतो अधिकाऱ्यांकडे, वाहतूक कर्मचाऱ्यांकडे किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर। जर मला खात्री नसेल तर मी थोडा वेळ घेतो, गर्दी होती का, त्याआधी काय झाले, दुसरा काही अंगल आहे का। मी कधीही वैयक्तिक माहिती पोस्ट करत नाही। जेव्हा मला खात्री नसते तेव्हा मी चेहरे अस्पष्ट करतो आणि मला आठवते, व्हायरल झालेला 1 मिनिट एखाचे संपूर्ण आयुष्य बनवू शकते। जर तुमच्यावर ऑनलाईन आरोप झाले तर कमेंट्समध्ये वाद घालू नका, पुरावे जमा करा, वकिलाशी संपर्क साधा, विश्वासू लोकांशी बोला आणि अधिकृत माध्यमांचा वापर करा। जर तुम्ही फक्त बघणारे असाल तर साक्षीदार बना, न्यायाधीश नाही। आपण सर्व माणसे आहोत, काही जण वागण्यात चूक करतात, काही जण समजून घेण्यात। न्यायासाठी तथ्य लागतात, सुरक्षिततेसाठी कृती लागते, प्रतिष्ठेसाठी संयम लागतो। तर हा नियम मी पाळतो, थांबा, खात्री करा, मग जज पोस्ट करा आणि कधीकधी काहीच पोस्ट करू नका।